रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ मेटाबॉलिक पाथवेज फ्रॉम दी बॉडी. ज्यावेळी बॉडीमध्ये मेटाबॉलिक प्रोसेस होते त्यावेळी वेस्ट प्रॉडक्ट बॉडीमध्ये तयार होतात. आता तुम्हा सगळ्यांना माहितीये वेस्ट प्रॉडक्ट कोणकोणते आहेत, माहितीये ना सगळ्यांना? युरिन, स्वेट, सगळे टॉयलेटला जातात, सगळ्यांना माहितीये वेस्ट प्रॉडक्ट बॉडीमध्ये काय आहे. सौम्या? येस, आय विल टेल अगेन, डोंट वरी. हे मेटाबॉलिक प्रोसेसमुळे बॉडीमध्ये वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात आणि ते बाहेर टाकण्याची, रिमूव्हल ऑफ वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम मेटाबॉलिक पाथवेज, त्याला म्हणायचं एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन फक्त त्याचं टाईप एकच आहे का नंबर ऑफ टाइप्स आहे? एक्सक्रीशन फक्त वन वेनेच होतंय का त्याचे मेनी मेनी वेज आहेत? वेज कसे आहे एक्सक्रीशनचे? वेस्ट प्रॉडक्ट बाहेर काढण्याचे वेज किती आहेत? मेनी वेज, नंबर ऑफ वेज. लंग्स, तुम्ही म्हणाल लंग्सद्वारे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर कसे येतात? याचं एक्झाम्पल सांगा बरं मग. लंग्सद्वारे एक्सक्रीशन कसं होतंय? लंग्सद्वारे एक्सक्रीशन कसं होतं वियान खंडागळे? आपल्या बॉडीमध्ये जे लंग्स असतात, फुफ्फुस, येस, कार्बन डायऑक्साईड बाहेर काढायचं काम करतात. एक्झेल, एक्झेल मध्ये काय होतंय? एक्झेल मध्ये होतंय एक्सक्रीशन. कार्बन डायऑक्साईड बॉडीमध्ये असलेला, ब्लड मध्ये असलेला CO2 बाहेर टाकायचं काम एक्सक्रीशन मध्ये लंग्स करतात. येस अर्नवड सडे, दॅट इज ऑल्सो. लंग्सचं समजलं सगळ्यांना? बॉडीमध्ये असलेला CO2 वेस्ट प्रॉडक्ट आहे, तो बाहेर पडतोय. स्किनचं सांगा बरं मला. स्किन, स्किन काय करते? स्वेटिंग. स्वेटिंग करते का? घाम येतोय का आपल्याला? सौम्या, स्वेटिंग होते का? स्वेट, यस, युग साळुंके, सोळुंके. स्वेट काय करतोय? बॉडी मधलं वेस्ट प्रॉडक्ट बाहेर टाकतो. घाम आला पाहिजे, बरोबर आहे ना? घाम आल्यानंतर बॉडीतली जे वेस्ट प्रॉडक्ट आहे तो बाहेर पडतो, नाहीतर स्किन डिसीजेस होतात. किडनी अँड युरिनरी सिस्टीम. आपल्या बॉडीमध्ये किडनी फंक्शन कशाचं करतात? किडनीचं फंक्शन काय आहे? युरिन माहिती सगळ्यांना? युरिन, युरिन ही जी प्रोसेस आहे ती व्हाया किडनी होते. वैष्णवी, युरिनरी सिस्टीम असते त्यामध्ये. ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम. वैष्णवी तांबडे, यामध्ये मसल्स नाहीये, हे इंटरनल आहे. एक्सटर्नल जो घाम येतो ते फंक्शन वेगळं आहे. ओके श्रेया? श्रेया, या आहे किडनीज. आपण जे काही युरिनला जातोय, युरिनल टॉयलेट ज्याला म्हणतोय आपण युरिनल, तर युरिनल ही जी प्रोसेस आहे युरिन बाहेर टाकण्याची, ती कोणामुळे पॉसिबल होते? इट्स पॉसिबल ड्यू टू, कोणामुळे पॉसिबल होते सांगा? बॉडी मधलं वेस्ट प्रॉडक्ट जे युरिन आहे आपल्या बॉडीमध्ये, नायट्रोजनस पार्ट, तो बाहेर कशामुळे, कोणामुळे पडतोय? ही प्रोसेस कोण करतंय? ही प्रोसेस करतात किडनीज. किडनीज, वैष्णवी तांबडे, किडनीज. मग हे त्याचे युरेथ्रा काय आहे? युरेथ्रा हा त्याचा पार्ट आहे. युरेथ्रा हे युरिनरी ब्लॅडर, येथे आपली सगळ्यांची युरिन येते आणि साठते. येथे युरिन स्टोर होते आणि येथून युरिन बाहेर पडते. हे सायन्स आपल्याला माहित पाहिजे, बरोबर का वैष्णवी? युरिनरी ब्लॅडर मध्ये, ब्लॅडर म्हणजे ती पिशवी असते बघा, सगळ्यांना असते. इट्स अ सायन्स, डोंट वरी. त्या ब्लॅडर मध्ये युरिन आल्यानंतर ती युरेथ्रा मार्फत कुठे जाते? आउट होते, बाहेर, बाहेर. आणि हे सगळं प्युरिफिकेशनचं काम
बाहेर टाकण्याचं काम व्हाया किडनीज होतंय. किडनीज. ओके. हे नंतर हे डिटेलमध्ये तुम्ही म्हणाल ही सगळी जी एक्सक्रिशन प्रोसेस आहे त्यामध्ये सेलचा रोल आहे का? यशस्वी शिंदे, यशस्वी शिंदे, एक्सक्रिशन जी प्रोसेस आहे, मेटाबॉलिझम जी प्रोसेस आहे, त्यामध्ये सेल काम करतात का? येस. विदाउट सेल देर इज नॉट पॉसिबल, कारण बॉडीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे सेल. आणि बॉडीमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत, एक्सक्रिशन, रिस्पायरेशन, हे सगळं कशामुळे पॉसिबल होतंय विहान खंडाकडे? ड्यू टू ओनली सेल्स. मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन, रिस्पायरेशन यामध्ये सगळीकडे सेल महत्वाच्या आहेत. आणि या ऍक्टिव्हिटीमध्ये काय होतंय? एक्सक्रिशन मध्ये काही वेस्ट मटेरियल असतं, त्याला मेटाबॉलिक वेस्ट मटेरियल प्रॉडक्ट म्हणतात. आता मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट कोणते आहेत? स्वेट, युरिन आहे का मेटाबॉलिक वेस्ट प्रॉडक्ट? येस. आता मला सांगा, हे स्वेट, युरिन आणि अदर नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट असतात, ते बॉडीमध्ये तसेच राहिले, स्वेट बाहेर आलाच नाही, युरिन बॉडीच्या बाहेर आलं नाही, तर ते बॉडीला हार्मफुल असतात का सौम्या? बॉडी आपल्या ऑर्गॅनिझम साठी ते फंक्शनिंग आहे जी बॉडीची, ते हार्मफुल असतात का? यस, दे आर हार्मफुल. म्हणून ते बॉडीच्या आउट करणं गरजेचं असतं. रिटेन्ड इन दी बॉडीज ऑफ द लिव्हिंग, नॉट रिटेन्ड. म्हणून बॉडीमध्ये ते रिटेन होत नाही, त्यांना आउटच करावं लागतं, बॉडीच्या आउट. ओके. एक्सक्रिशन मध्ये नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट कोणकोणते असतात दिसत नाही का? एक मिनिट. नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट कोणकोणते आहे बघा. श्रेया प्रकाश साळवे दिसते सगळ्यांना? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, सॉल्ट्स अँड अदर सबस्टन्सेस. हे जे वेस्ट प्रॉडक्ट जे आहेत आपल्या बॉडीमधनं बाहेर जे येतात, त्या वेस्ट प्रॉडक्टची नावं लक्षात ठेवा. त्या कंपाऊंडची नावं काय काय आहे बघा विहान खंडाकडे. कोणकोणते कंपाऊंड आहेत? युरिया, युरिक ऍसिड, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड, वॉटर, सॉल्ट्स अँड अदर सबस्टन्सेस. ओके, लक्षात आलं? नावं आपल्याला माहित पाहिजे. या स्वेट मध्ये काय काय असतं सार्थक? सोडियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड म्हणजे कधी कधी खूप आल्यावर मिठासारखा लेअर दिसतोय का? सॉल्टी लेअर दिसतो का बॉडीवर? बऱ्याच वेळा इथे घाम आल्यानंतर जसं सॉल्ट असतं तसं त्याचे पांढरे डाग पडतात का? सोडियम क्लोराईड असतं कशामध्ये? घामामध्ये, स्वेटमध्ये. बरोबर आहे का वैष्णवी? येस, इट्स टेस्टी सॉल्टी. करेक्ट वैष्णवी, करेक्ट. हो, असतात ना सार्थक. घामाची कधी टेस्ट घेतली का रे तुम्ही?
कधीतरी घाम तोंडात कधीतरी जातोय बघा, कधीतरी मिठासारखा सॉल्टी असते बघा त्याची टेस्ट, त्याची असते सॉल्टी. मग सोडियम क्लोराईड असतं का? स्वेटमध्ये, घामामध्ये सोडियम क्लोराईड असतं. युरिया असतं, युरिया. लॅक्टिक ऍसिड असतंय, लॅक्टिक ऍसिड. कशामध्ये? स्वेटमध्ये. आणि ग्लुकोज पण असतं, सोडियम क्लोराईड, ग्लुकोज. कशामध्ये? स्वेटमध्ये. तुम्हाला अगोदरच सांगितली होती सार्थक. कशाची? एक्सक्रिशनची. वेस्ट मटेरियल जनरेटेड ड्यू टू सेल्युलर ऍक्टिव्हिटीज. सेल्युलर ऍक्टिव्हिटीज झाल्यामुळे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात. सेलमध्ये ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात आणि याच प्रोसेसला म्हणतात एक्सक्रीशन. आणि ते डिस्पोजिंग होतंय. ते जे वेस्ट प्रॉडक्ट बाहेर पडतो ड्यू टू एक्सक्रीशन. आणि एक्सक्रीशन मध्ये जो वेस्ट प्रॉडक्ट जो आहे, ऍक्टिव्हिटीज कशामुळे होतात? सेल्युलर ऍक्टिव्हिटीजमुळे. हे सगळं सेल्समुळे पॉसिबल होतं. समजलं? नायट्रोजेनस वेस्ट, तुम्हाला मी जे सांगितलं, नायट्रोजेनस वेस्ट, सोडियम क्लोराईड, लॅक्टिक ऍसिड, युरिन, युरिक ऍसिड, युरिया, हे सगळे नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट आहेत. काय आहेत? नायट्रोजनस वेस्ट प्रॉडक्ट. जे सांगितले, स्वेट, सोडियम क्लोराईड, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजनचे सबस्टन्सेस आहे, युरिक ऍसिड, युरिया, हे सगळे आहेत आपल्या बॉडीमध्ये. पण ते प्रॉपर पर्सेंटेज मध्ये पाहिजे. जर एक्सेस झाले, प्रमाणापेक्षा जास्त एक्सेस, तर ते रिमूव्ह, बॉडीमधनं रिमूव्ह करावे लागतात, डिस्पोजल करावे लागतात, डिस्पोज. सौम्या, ओके? समजलं? कन्सेप्ट समजला का? आता प्लांट्स मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम कशी असते? एक्सक्रिटरी प्रॉडक्ट्स आर स्टोर्ड इन फ्लावर्स, फ्रुट्स, bark and yellow leaves which are shed off at regular intervals. आपल्या बॉडी मधनं एक्सेस एक्सक्रिटरी जे प्रॉडक्ट आहे ते बाहेर पडतात. प्लांट मध्ये तसं होतंय का? स्वराली बाबर, एक्सक्रिटरी प्रॉडक्ट प्लांट मध्ये कुठे स्टोर होतात? स्टोर कुठे होतात पल्लवी झाडे? फ्लावर्स, फ्रुट्स, बार्क, एलोल्युजेस. एलोल्युजेस माहिती सगळ्यांना? पिवळी पानं झालेली असतात बघा झाडांची. फ्लावर्स, फ्रुट्स, यामध्ये एक्सक्रिटरी प्रॉडक्ट स्टोर होतात. करूया. एक्सक्रिटरी सिस्टम ह्युमन बिंग मध्ये वेल डेव्हलप आहे. एक्सक्रिटरी सिस्टम ह्युमन बिंग मध्ये वेल डेव्हलप आहे. नायट्रोजनस वेस्ट बाहेर पडतात, इलिमिनेट होतात. प्लांट्स मध्ये एक्सक्रिटरी सिस्टीम डेव्हलप झालेली नाही, वेल डेव्हलप नाही. डेव्हलप आहे पण वेल डेव्हलप नाही, लाईक अ ह्युमन बिंग. नो. नायट्रोजनस वेस्ट इलिमिनेट होत नाही. सौम्या, नायट्रोजनस वेस्ट एक्सक्रिटरी सिस्टीम इन प्लांट्स स्टोर्ड इन फ्रुट्स, ल्युजेस, बार्क, फ्लावर्स. नायट्रोजनस वेस्ट कुठे स्टोर होतात? समजलं? ओके. द ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम comprises kidneys.
ब्लड व्हेसल्स दॅट जॉईन देम, युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर अँड युरेथ्रा. मला सांगा, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये मी तुम्हाला दाखवलं किडनीज असतात. या किडनीजला ब्लड व्हेसल्स जॉईन झालेले असतात. बघा, ह्युमन एक्सक्रिटरी सिस्टीम मध्ये किडनीज असतात. किडनीजला ब्लड व्हेसल कनेक्ट झालेले असतात. युरेटर्स, युरिनरी ब्लॅडर आणि युरेथ्रा असतो. कोणामध्ये? ह्युमन्स मध्ये. प्लांट्स मध्ये तसं आहे का? किडनी आहे प्लांटला, प्लांटला युरेथ्रा आहे, युरिनरी ब्लॅडर आहे? नाही. हा डिफरंट आहे दोघांमध्ये. आता बघा परत, यामध्ये एक्सक्रीशन इज इन दी फॉर्म ऑफ युरिन प्रोड्यूस टू फिल्टर आउट दी वेस्ट प्रॉडक्ट लाईक युरिया, युरिक ऍसिड फ्रॉम दी ब्लड. युरिया, युरिक ऍसिड, युरिन जे प्रोड्यूस होत आहे फिल्टर होऊन आउट होते. येस येस, आय विल सेंड व्हिडिओ, डोंट वरी. आणि तुम्ही हे बघितलं असेल बघा, प्लांट्स मध्ये टॅनिन, गम्स, ऑइल्स स्टोर्ड इन स्पेशल सेल्स. प्लांट्सला तुम्ही काय म्हणतो त्याला, डिंक बघितलाय का रे? गम येतोय बघा प्लांट्सच्या. कधी कधी चेक केल्यानंतर झाडं बघितलीत का तुम्ही? कधी झाडांच्या जवळ गेलात का? झाडांना डिंक असतो बघा, डिंक म्हणतो त्याला आपण. लिंबाच्या झाडाला असतोय बघा, असतो ना? हा, कधी कधी त्यातनं ऑइल बाहेर येते बघा, ऑइल. हे काय असतंय? एक्सक्रीशन असतं, झाडांचं एक्सक्रीशन असतंय. कधी कधी मिल्की फ्लूड बाहेर पडतं बघा झाडांमधनं. काही झाडं असे असतात व्हाईट कलरचं फ्लूड असतं. यस पल्लवी झाडे, ते काय असतं? त्यांच्या मधला वेस्ट प्रॉडक्ट असतो. कोणामधला? प्लांट्स मध्ये. ओके.